मनोरुग्णालयातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला कडाडून विरोध दर्शवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामधील वृक्षतोडीच्या फतव्याविरोधात दंड थोपटले आहे. शुक्रवारी 12 डिसेंबर मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनोरुग्णालयात पाहणी करून एकही वृक्ष तोडू देणार नसल्याचा इशारा दिला. तसेच येत्या काही दिवसात मनोरुग्णालयातील वृक्ष वाचवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ठाण्यात येणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. नाशिकच्या तपोवनानंतर ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील ब्रिटिशकालीन प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात 3,300 बेडचे बेंगलोरच्या धर्तीवर नवीन मनोरुग्णालय उभारण्यात येत आहे. या बांधकामाच्या आड येणाऱ्या 1,614 झाडांपैकी 700हून अधिक झाडे बाधित होणार आहेत. वृक्षतोडीच्या वृत्तानंतर ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त होत असल्याने शुक्रवारी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनोरुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. प्रशासन आणि बिल्डरांकडून जागा लाटण्याकरिता हे षडयंत्र रचले जात आहे असा आरोप करून मनसे नेते अविनाश जाधव यांनी या ठिकाणी सेंट्रल पार्क तयार करावे अशी मागणी केली आहे. दरम्यान येत्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः देखील ठाणे मनोरुग्णालयात भेट देऊन वृक्षांची पाहणी करणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. मनोरुग्णालयातील एकही झाड तोडून देणार नाही असा इशारा मनसेने दिला असून या वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी आणि ठाणेकरांनी एकजुटीने सहभागी व्हावे असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. की ठाण्यात ऑलरेडी अनेक हॉस्पिटल्स आहेत. आज आमच्या ठाण्यातलं सिव्हिल हॉस्पिटल खूप मोठ्या प्रमाणात बनवण्याचं काम सुरू आहे. ठाण्यात कळवा हॉस्पिटल आहे. आता जैन ट्रस्टला देखील एक आपली ठाण्यातली जो कोविडचं आमचं जे कोविड सेंटर होतं ते ठाण्यातल्या जैन ट्रस्टला दिलेलं आहे. अशा अनेक गोष्टी असून सतत एकाच प्रकारचा उपक्रम करण्यात काय कोणत्या प्रकारचं काम करतात काय कळत नाही. आता हे जर तुम्ही झाड पाहाल तर हे अतिशय युनिक झाड आहे आणि या झाडाच्या इथे ठाणे महानगरपालिकेने एक नोटीस लावली आणि त्या नोटिसीत असं म्हटलेलं आहे की जर हे झाड बाधित होतं, हे तोडायचं असेल आणि कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 7 दिवसाच्या आत ऑब्जेक्शन घ्या. आज आम्हाला कळलं एवढ्या आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हे चालू आहे. याच्या तुम्ही जाहिराती का नाही काढल्यात? याच्या तुम्ही पेपर नोटीस का नाही दिल्यात? एवढे जर महत्त्वाची झाडं आणि मला असं वाटतं इथली अनेक झाडं ही दुर्मिळ प्रकारची झाडं आहेत. ही जर झाडं तुम्ही तोडणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीला विरोध करेल. खरं तर हा इथला जो प्लॅनिंग आहे ना तो इथल्या राजकीय नेत्यांचा ही मेंटल हॉस्पिटलची जी जमीन आहे ती हडपण्याचा आहे. याच्या बाबतीमध्ये अनेक लोक काही वर्षापूर्वी कोर्टात देखील गेले होते, परंतु त्यांच्याकडे उत्तम दर्जाचे वकील देता न आल्यामुळे तो निर्णय एकतर्फी लागला. या भागातल्या नेत्यांनी ही जागा हडप करायच्या तयारीला लागलेल्या आहेत आणि जागा हडप करण्यासाठी मग ज्या ज्या गोष्टी लागतात, आम्ही हॉस्पिटल बांधू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, असे विविध लोकांना प्रबोधन दाखवण्याचा प्रयत्न या दरम्यान झालेला आहे. मी पुन्हा सांगतो की मी ठाण्यातल्या सर्व पर्यावरण प्रेमींना विनंती करीन की आपण सगळे ठाणे मुंबई या भागातल्या सर्व पर्यावरण प्रेमींना विनंती करीन की इथे काहीतरी चुकीचं घडतंय. मेंटलची जागा ही लाटण्यासाठी काही राजकीय नेत्यांचं हे षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचाच एक भाग म्हणून हॉस्पिटल उभारणं आणि इथे रेल्वे स्टेशनचा पार्ट आणणं या सगळ्या गोष्टी आणायचं काम. रेल्वे स्टेशनमध्ये झाडं बाधित होत नाहीयेत हो. ही सगळी जी झाडं बाधित होत आहेत ना ती इथे पुनर्वसन आणतायत, झोपडपट्टी पुनर्वसनचे ते हे आणतायत, हॉस्पिटल्स आणतायत, यासाठी या जागा हे करतायत आणि त्याच्या नावाने 700 घरांना परवानगी असताना त्याचा आकडा एवढा फुगवला गेलाय की तो आता 1,500 गेलाय. म्हणजे 700 घरं इथले राजकीय नेते आता हडप करणार. सो हा खूप मोठा भ्रष्टाचाराचा एक पार्ट आहे. मी ठाण्यातल्या सर्व पर्यावरण प्रेमींना विनंती करीन की आपण सगळ्यांनी इथे एकत्र जमलं पाहिजे. मी सर्व विरोधी पक्षांना विनंती करीन की सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे. ही जी काही झाडं आहेत या सगळ्यांवर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. आम्ही आजच्या आज आयुक्तांना भेटून याची मुदत वाढवून घेणार आहोत आणि या सर्व झाडांच्या बाबतीमध्ये का तोडावे याच्यासाठी आम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये ऑब्जेक्शन घेणार आहोत. नाशिकच्या तपोवन किती झाडं नेमकी तोडली जाणार आहेत, कशा प्रकारे तोडली जाणार बघा, आमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार एक तर PWD वाले म्हणतात आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि महानगरपालिकेवाले म्हणतात की आम्ही परवानगी कुठल्याही प्रकारची दिलेली आहे. दुसरी गोष्ट, ह्यांनी अनेक झाडं जिवंत मारून टाकलेली आहेत. ते केमिकल टाकतात आणि केमिकलनी अनेक झाडं या लोकांनी मारले, त्याचा काही हिसाब कोणाकडे नाही.
यात अनेक झाडं तोडलेली दिसतात. ती तोडल्याची परवानगी होती का? कारण जर तुम्ही यांचा फॉर्मॅट बघाल तर एकच फॉर्मॅट आहे सगळ्या झाडांना लावलेला. त्यामुळे किती परवानगी देणार आहेत, किती काय करणार आहेत, काही कुठे मेन्शन नाही. म्हणजे ही परवानगी, हा झाड तोडलं की ही काढणार आणि दुसऱ्या झाडाला लावणार. या सगळ्या गोष्टींचा विरोध येत्या काही दिवसात आम्ही करू. वेळ पडल्यास सन्माननीय राजसाहेबांना ही जागा दाखवायला मी घेऊन येईन. परंतु याच्या पुढे अंधाधुंद कारभार आम्ही करू देणार नाही. नाशिकच्या एवढं नक्की. तपोवन नंतर कुठेतरी ठाण्यात देखील तपोवन होण्याची शक्यता मी तुम्हाला परत सांगतो, ही झाडं बघितली तर तुम्ही झाड काही म्हणतात. तुम्ही जरी झाडं बघितलं एक एक झाडाचा मूळ, त्याचा जर गेर बघाल तर 3-3, 4-4 फुटाचा एका एका झाडाचा गेर आहे. यात आत्ता माझ्याकडे जी माहिती मिळाली त्यानुसार जवळजवळ 25 ते 30 झाडं ही दुर्मिळ जातीची झाडं आहेत. आपण ज्या झाडाच्या बाजूला उभं ते झाड तुम्ही बघाल तर त्या झाडाला एक वेगळ्या प्रकारचा विळखा आलेला हा झाड आहे. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर मला असं वाटतंय की हा भ्रष्टाचार जागेचा आहे आणि त्या जागेचा भ्रष्टाचार करण्यासाठी इथले राजकीय नेत्यांनी इथल्या झाडांचा बळी द्यायचं ठरवलेलं आहे.